अप करा प्लीज, नाही तर आयोजकांना कोलगेट पण इथं मागवावं लागतील. डायरेक्ट दात घासून इथून कामावर. टॉवेल आणलं असतं बरं झालं असता. म्हणजे घोड्याबरोबर नाळाची यात्रा. आणि ह्या पुन्हा चेंडू चार केला बघूया. फक्त एक धाव मिळते, 1 से ज्यादा कुछ भी नहीं. संघाची धाव संख्या 2 वर. 2 बाद 2 2 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. वाकळण विरुद्ध टेंबिवली असा हा विद्यमान सामना. 2 तालुक्यामध्ये घमासान, यादवी, रणधुंदवी, रणधुमाडी, रणकांदा, रणबेरी, ईर चुरस, ईर्ष्या, चढावट, संघर्ष, अहमामिका, जबरदस्त सामना. हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. भरतजी मेहरा चषक 2019 0505. हे काय मला गणित समजलं नाही. 5 असलं तर समजतं सिगरेटचं व्यायाम आहे. तर वैयक्तिक पहिलं षटक तयार. बॉलिंग मार्कवर गोलंदाजीच्या भोवळ्यावर रॅम्पवर. आणि अतिशय चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी बघूया. आणि बंजांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा चाकणा, 1 धावेचा मलिदा, 1 धावेचा फालका, 1 धावेचा उतारा, 1 धावेचा जॅक, 1 धावेचा टॉनिक. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 3 वर. 2 बाद 3 3 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय चांगलं आयोजन बघूया. जबरदस्त सामना. क्रिकेटचा चाललेला मत, ज्वर, नशा, कैप, धुंदी, झिंग, अंमल. अतिशय जबरदस्त वातावरण. आणि ह्या पुन्हा यस. आणि अतिशय खरा फटका, अवसंघातकी, विश्वासघातकी, विघ्न संतोष फटका, गांडू फटका. या फटक्याला म्हणतात बायकोल्या फटका. कारण वाकलंकडून ही अपेक्षा नव्हती. तर तिसरा फलंदाज बाद. आता वाकलन संघाला फक्त चमत्कार वाचू शकतो. आता चमत्कार सगळे बाबा लोक आतमध्ये आहे. फक्त एक बाबा आहे, फक्त तो जगला तेलावर, रामदेव बाबा. हे तेल लावा, तेल लावा. शिल्पा शेट्टीपेक्षा अर्धी कंबर. आता तिच्यापेक्षा अर्धी कंबर साला ढुंगण ताडगोळ्यावर नाही होणार. नवीन फलंदाज जित होईल. हा एक जबरदस्त फलंदाज. आईच्या पोटातच क्रिकेट शिकवून आलेला आहे. नाही तर साले दुसरी पोरं हाय बघूया पॅड लावून बांधून आले बघूया. नाही तर दुसरी पोरं साला ढुंगणाला येतात ना, हगीत लावून येतात. म्हणजे हे क्रिकेट आहे. तर नवीन फलंदाज काय दादा, आमचं कॉमेंट्री अशीच असते बघूया. जसं काल्या चिकनला इंदुरीकर महाराज, तसं फायनलच्या दिवशी आम्हाला शिलारी साहेबांना की बाबा तुम्ही या एकदा. त्याच्या समीर सोमनेंची फार कृपा आहे. त्यांनी पहिल्यांदा लॉन्च केलं बघूया. तर समीर सोमनेंना धन्यवाद देतो बघूया. तर पहिलं षटक प्रगतीपथात तयार. बॉलिंग मार्फत टेंबिली संघाचा पहिलाच पालीव गोलंदाज, पहिला स्ट्रायकर गोलंदाज कुमार भोईर. आणि पुन्हा एकदा चांगला बॉलिंग अटॅक. जबरदस्त मारा, उत्कृष्ट मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. फक्त इनिमिन 3 धावा. धाव बोलाकर बघूया 4 धावा. 3 बाद 4. अतिशय कमी धाव संख्या, जुजबी धाव संख्या, वाजवी, मामूली, किफायत, नगण्य, किमान धाव संख्या, माफक धाव संख्या, न्यूनतम 71 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. तर याच्यानंतर खरा सामना बघूया. सांबारली आणि सावळा म्हणजे आजूबाजूचे गाव म्हणजे एकाच बापाशी 2 पोरा. कारण दोन्ही संघ मोपाळेच आहेत, रसायनी पट्ट्यामधील आहेत. साले कुथून कुथून मारतात. सर्कलच्या बाहेर बॉल नाही. नाही तर षटकार चौकारांची आतषबाजी करणारा वाकळण संघ म्हणजे एक दादा संघ. शेवटी लढाऊ या संघ आहे, कधी कमबॅक करू शकतो. तर षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकात धावल्या फक्त 6 वर. अतिशय चांगला स्पेल बघूया. जबरदस्त बॉलिंग अटॅक, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन परफॉर्मन्स. 6 चेंडू 6 धावा आणि 3 बळी, याला म्हणतात बॉलिंग अटॅक. तर वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा बघूया. तर आता काही ठिकाणी बघूया मॅन ऑफ द सिरीज मोटरसायकल, त्याच्यापेक्षा तुम्ही स्कूटी ठेवा. स्कूटीचे फायदे सांगता बघूया. गॅप असते त्याच्यात सिमेंटची गोण टाका, बिअरचा बॉक्स पाठवा. 2 बायका असते, पहिली बायको त्याच्यात कोंबा. आणि ज्याला मिळते त्याच्या बायकोला जास्त आनंद. कारण मल्टीपर्पज व्हेकल आहे. म्हणून तो मॅन ऑफ द सिरीज नेहमी स्कूटी ठेवावी. बायको पण खुश होते, काहीतरी नवरा कमवून आलाय.
तर वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरा षटक तयार बॉलिंग मार्कवर संघाची धाव संख्या पहिल्या षटकात धाव संख्या 3-6 6 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट ऑफ व्हेरी फर्स्ट ओव्हर. एक रंगतदार सामना अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना हाय व्होल्टेज मुकाबला. तर गोलंदाज बघूया टेंबिवली संघाचा गोलंदाज प्रदीप पाटील. जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज. हो अप्रतिम फटका बघूया. जबरदस्त टायमिंग नेत्राडी बघा माथाडी फटका आदिवासी फटका. वज्र टोळा भीम टोळा मुष्टी प्रहार वज्र प्रहार बघूया. आणि हा पहिला षटकार. दॅट्स अ ग्लोरियस चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस मेलोडी स्ट्रोक. मध्ये मध्ये समज इंग्रजी बोलण्याचा सामना कॉमेंटरी येड जावा आहे. खरं इंग्रजीला वाघिणीचं दूध म्हणतात. तर हा पहिला षटकार जबरदस्त टायमिंग अप्रतिम फटका. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 13 12 3-12 12 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. असे जर 2-3 मोठे फटके आले तर नक्कीच पुन्हा एकदा वाकलन संघ कमबॅक करू. शेवटी लढाऊ या संघ झुंजार संघ आहे. जरा बाहेर बसा प्लीज कपड्याच्या आतमध्ये. इकडे नाही तर इकडे बसा. साले मोदी साहेबांनी एवढे संडास बांधले तरी हागायला पटरीवर. या इकडे बसा किती जागा आहे इकडं. व्हॉलंटियर जा जरा प्लीज. तर डीजे आपले जर डीजे चालू असला तर लिंबू कापला गाव गाणं गावा. डीजे बंदच. तर हा गाणं लावलं तर एक आला माणूस स्टेजवर कलिंगड कापला तर माझ्यावर म्हणतो गाणं बोला. आता याच्यावर काय बोलणार साला. आता रस घालणार काय बिया घालणार. आता कलिंगड म्हणून काय बियाच घालतात का रस घालतो. म्हणजे अशा गमती जमती होत असतात. बघूया समालोचन क्षेत्रामध्ये बघूया अनेक अनुभव येतात. तर दुसरा षटक प्रगतीपथात तयार बॉलिंग मार्कवर. तर या स्पर्धेमध्ये बघूया समीर सोमणे बघूया पंच गोट्या म्हणतो माझी फिल्डिंग लावा. अरे 1200चा गोट्या 12,000चा झाला. सोन्यापेक्षाही गोट्या माग. खालच्या गोट्याने तर अख्खा गोट्या. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक भाई अप्रतिम ड्राईव्ह मॅग्निफिशंट स्ट्रोक 4 धावा मिळतील. संघाची धाव संख्या वधावली. संघाची धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. संघाची धाव संख्या 16 16 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. सद्यस्थिती विद्यमान असता वाकमान विरुद्ध टेंबोली असा हा विद्यमान सामना हाय व्होल्टेज मुकाबला. पैसा वसूल प्रेक्षणीय सामना. जबरदस्त घमासार धुमशान दुसरं षटक प्रगतीपथात तयार. टेंबिवली संघाचा नवीन गोलंदाज. जरा आपले जे व्हॉलंटियर्स आहेत प्लीज त्याने जरा प्लीज करायचा. शेवटचा दिवस आहे. बरीच पब्लिक आलेली आहेत. भरपूर पब्लिक आहेत. चाइना के बाद आबादी में किसी का नंबर लगता तो ये एरिया का नंबर लगता है. आणि हा जेत भोईर याचा झेल सोडला खरोखरच. आणि मी एक विनंती करतो जे कोणी पैसे लावतील लावणारे लोक असतात शेठ लोक तर आपला खिसा पहिला बघा. नाही तर दुसराचा बंगला पोन साला आपल्या झोपडीला आग लावायची ना. म्हणजे काहींच्या खिशात नुसते त्याला खाज असते. दुसऱ्या दिवसाला तिकिटाला पैसे नाहीत. कारण लावणारे शेठ लोक असतात. त्यांच्या नादी लागू नका. आता मलिंगाच्या नादी साले याने याची केस पांढरे केले. लोक साले पिकलेले केस काला करतात. म्हणजे चांगले केसाचे सत्यानाश करून टाकायचा. तर दुसरं षटक तयार बॉलिंग मार्क. संघाची धाव संख्या झाली 16 17 17 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकात धावा आल्या 6 बघूया. टेंबिवली विरुद्ध वाकलन.
आणि अतिशय चांगला चेंडू बघूया, जबरदस्त मारा, अप्रतिम चेंडू. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचे मेतकोल म्हणजे डॉट बॉल, निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थगित, सीमित, कुंठी, स्तंभित, शांत, स्थिर, शब्द अविचल, धाव संख्या 17 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट, 3 बाद 17 वर. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. दुसरा षटक प्रगतीपथ तयार टेंबेली संघाचा गोलंदाज. एक चांगला सामना. भरतजी मेहरा चषक 2005-05. आणि हा पुन्हा येस हलूत पंच पुश केला बघूया. चेंडू टॅप केला, चेंडू बदलला, चेंडू रेमटवलाय. एक धाव मिळते संघाची धाव संख्या 18 वर. 18 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. एका ठिकाणी स्पर्धा चालू होती, बँडची स्पर्धा. तो म्हणतो वाचा, म्हणतो दादा, प्रत्येकाला बक्षीस होतं ट्रम्पेटचं वगैरे. त्याच्यात एक फोन होता शेक्सा फोन, तसाला तिथं शेक्षी करून टाकला. अतिशय चांगली मानाची स्पर्धा बघूया. जय गणेश कृपा ममदापूर आयोजित भरतजी मेहरा चषक बघूया. सुप्रसिद्ध उद्योजक आणि हा म्हणता षटपे चेंडू पुन्हा चेंडू टॅप केला बघूया. जबरदस्त टायमिंग. फक्त एक धाव मिळते संघाची धाव संख्या झाली 12 चेंडू मध्ये संघाची धाव संख्या 21. पहिल्या षटकात धाव आल्या 19 आणि या षटकात 13 धावा आणि जिंकण्यासाठी बघूया 18 चेंडू आणि 52 धावांची गरज. म्हणजे 17 17.33. टार्गेट नक्कीच कठीण आहे. जबरदस्त आव्हान, जटिल आव्हान, मुश्किल, कठीण, अशक्य, प्राय, अवघड, अवजड, डोईजड, बोजल, दुर्मिळ, दुर्लभ, दुष्कर. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट द गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटीज. बघूया 18 चेंडू मध्ये 52 धावांची गरज. 18 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 52 रन्स. नवीन गोलंदाज टेंबेली संघाचा द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स. तर कुमार भोईर. आता एका ठिकाणी एंट्री टाकली होती, तर नावा सांगायला भैया आणला होता. त्याला अर्ध्या पहिल्यांची नाव न माहिती. त्याला 300 रुपये कबूल केले, 2 बिर्याणी कबूल केल्या होत्या. म्हणजे 12 हा ना गाव ते म्हणून म्हणतो सगळ्या भयांची टीम टाका, 50 भैया उभे करतील. तर तिसरा गोलंदाज तयार बघूया. संपूर्ण भोईर कंपनी टेंबेली संघ आणि वाकळण संघ बघूया. 18 चेंडू 52 धावांची गरज. कृपया पडद्याच्या जे आत्महत्याने विनंती होतं, प्लीज जरा बाहेर बसा प्लीज. तर विनंती करतो प्लीज जरा बाहेर बसा. आता फुकटचं आयोजन आहे. कावल्यांची पूजा ना भाडोत्र्यांची मजा. त्याला पहिली पंगत ह्या वर्मा मेला तरी चालेल. साखरपुडा असू द्या, पाचवे असू द्या, हळद असू द्या. म्हणजे आयोजन कसं फुकट आहे म्हणून माझ्या मते जरा प्लीज जरा बाहेर बसा. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय. प्लीज जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज. टाइमपास जास्त करू नका, कारण आजच्या दिवसातला फक्त हा दुसरा सामना चालू आहे. रायडा महोदय विकेट पुन्हा येस. पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला फटका. तर संघाची धाव संख्या जाऊन बोलली 3 बाद 23 20 वर. 3 बाद 20 51 धावांची गरज. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. जबरदस्त आव्हान बघूया. तर वाकळण संघाने मात्र आता अटॅक करायला पाहिजे, कारण अटॅक शिवाय पर्याय नाही. अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हेच बचावाचं साधन आहे. 16 मध्ये 51 अशा अनेक मॅचेस वाकळण संघाने जिंकलेला हा इतिहास आहे. शेवटी क्रिकेट आहे. तर आमचे कांचन पालकर एक जबरदस्त स्कोरर. जसं शरीर तसं स्कोरिंग. आणि हा पुन्हा यस चेंडू टॅप करतो बघूया. अतिशय चांगला मारा, उत्कृष्ट मारा. कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य मोठे पडकामाला देत नाही. बघूया टेंबोली संघ बघूया.
15 मध्ये 50 धावांची गरज. 15 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 15 रन्स. चेंडू राहिले 15, धावा पाहिजे 50. नक्कीच टार्गेट कठीण आहे. शेवटी क्रिकेट आहे, बघूया. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. कधी होऊ शकतं बघूया. जर 2-3 मोठे फटके आले बघूया, कारण वाकळण संघ लढवया बलाढ्य संघ, बलिष्ठ नामवंत संघ. सध्या तरी टेंबिवली संघ वर्चस्व आहे बघूया. आणि हा पुन्हा येस बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने बघूया मिडवे यांच्या मधून. तर सर्वांना विनंती करतो की पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. काय असतं, संघ हरलं की पंचांना कॉमेंट टार्गेट करायचं, म्हणजे एखादा म्हणून जुगार आपलं घरी जाऊन बायकोला झोडपायचे. साला पैसे हा घालून बायकोला जाऊन झोडपणार, म्हणजे राग कुठल्या कुठं काढतात. तर तिसरं षटक, पुढचा चेंडू तयार फेकण्यासाठी बॉलिंग मार्कवर. तर या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in पहिली वेबसाईट बघूया. गौरव सावंत आणि संतोष नाणेकर. अतिशय भव्य दिव्य बघूया. जगाच्या पाठीवर 185 देशामध्ये 10 देशामध्ये युट्यूबवर बंदी आहे बघूया. आणि हा चेंडू येस फसलेला आहे बघूया. तर मिस्टर रॉनी बघूया. आचारसंहितेमुळे बघूया काही गोष्टी ह्या बंधनकारक असतात, त्याच्यामुळे डीजे वाजू शकत नाही. तर सर्वांची दिलगिरी जाहीर व्यक्त करतो प्लीज. तेरा चेंडू आणि 49 धावांची गरज. तर नवीन फलंदाज किरण. 13 आणि 49 धावांची गरज साबळे जिंकण्यासाठी. 13 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 49 रन्स. तर माझ्या समोर बघूया मयुरेश शहर खालापूरचा एक बुलंद आवाज चौकचा. तसेच आमचे कर्जत असो, नेरोळ असो वगैरे. त्याच्यानंतर समीर सोमने अतिशय तंत्रशुद्ध समालोचक, परिपूर्ण नॉलेज, फेकण्याची जी शैली बघूया, जे ढब आहे बघूया अमोघ वाणी, असे आमचे अतिशय तंत्रशुद्ध समालोचक. खास करून माझ्या मुलाखतीमध्ये देखील त्याचा उच्चार केला. तर निखिल नेटवर्क आणि अतिशय चांगला मारा, उत्कृष्ट मारा. येस, जबरदस्त बॉलिंग अटॅक. आणि षटक क्रमांक म्हणजे तिसरं समाप्त होते बघूया. आणि 12 चेंडू मध्ये धावा पाहिजे 49. म्हणजे प्रत्येक चेंडूला चौकाराची गरज. कंपल्सरी चेसिंग, क्रॉसिंग आणि ड्रेसिंग या 3 गोष्टी कंपल्सरी आहेत बघूया. तर स्पर्धेचा नियम, तर 3 षटकानंतर बघूया ड्रिंक्स ब्रेक. आणि 2 षटक फेकली. लाईव्ह टेलिकास्ट निखिल नेटवर्क. फक्त 9 धावांनी 4 विकेट. व्हॉट अ बॉलिंग, जबरदस्त मारा, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. अप्रतिम मारा, टिचून मारा, जालिम जलाल मारा. तर 12 चेंडू आणि 49 धावांची गरज. जय गणेश कृपा क्रिकेट संघ ममदापूर आयोजित भरतजी मेहरा 0505 नाईट क्रिकेट टुर्नामेंट्स बघूया. तर आजचा शेवटचा दिवस. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25, तसे चतुर्थ 25. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि सामनावीर. हॅलो. तर या स्पर्धेमध्ये माजी सरपंच माणगावचे दिलीपजी पेमारे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही विनंती करू गणेशजी सोनावळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करून घ्यायचंय. त्याचबरोबर रमेशजी गवळी साहेब इथं उपस्थित आहेत. मानिवलीचे विद्यमान सदस्य आहेत माजी, त्यांचेही मनापासून स्वागत. त्याचबरोबर सुरेशजी गायकवाड साहेब सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतोय. तर आम्ही विनंती करू गणेशजी सोनावळे साहेबांनी की आपल्या शुभ हस्ते दिलीपजी पेमारे साहेबांचा लगेच स्वागत करून घ्यायचंय. प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार या स्पर्धेमध्ये केला जातोय, कारण महाराष्ट्राची संस्कृती आम्ही जपून प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार केला जाणार. त्याचबरोबर रमेश गवळी साहेबांचं स्वागत करण्यासाठी पांडुरंगजी सोनावळे साहेब यांना आम्ही विनंती करू की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचंय. ओ टू दशरथ पाटील साहेब. धन्यवाद मयुरेश सर. बघूया अतिशय चांगलं बघूया सूत्रसंचालन.
आलेल्या पाहुण्यांचं यथेच स्वागत. अतिथी देवो भव. तर 12 आणि 49 हे समीकरण असेल इक्वेशन बघूया. चौथा गोलंदाज टेंबळे संघाचा बघूया आणि पहिला चेंडू बघूया. जबरदस्त चेंडू आणि अप्रतिम बघूया. अशा प्रकारे फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन. 11-49. तर एका ठिकाणी स्पर्धा चालू होतं, तिथं बक्षीस होती शेगडी, स्टो आणि असे बरेच होती सांसारिक. तर त्यांना म्हणतो हंडे ठेवा आणि काहीतरी ठेवा असे समय वगैरे, म्हणजे कन्यादानाचे तरी सामान होईल. तर नवीन फलंदाज वाकलन संघाचा नवीन फलंदाज न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित, नवपरिणित फलंदाज बघूया. तर 11 चेंडू आणि 49 गरज. तर टेंबोली संघाने मात्र जबरदस्त प्रदर्शन केले सामन्यामध्ये बघूया. अतिशय चांगला परफॉर्मन्स. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तीनही डिपार्टमेंट्स. आणि हा चांगला स्वैर मारा बघूया. दिशाईन मारा, 1 धाव मिळते बघूया. 11 चेंडू आणि 47-48. शेवटी टार्गेट जबरदस्त आहे बघूया. प्रत्येक चेंडू चौकार मारावा लागेल. दे माय धरणी ठाय रन उठवावं लागेल बघूया. अटॅक केल्याशिवाय पर्याय नाही. अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हेच बचावाचं साधन आहे. आणि हा बंदा यश ऑनसाइडला चेंडू टोळवला बघूया. तर फक्त 1 धाव मिळते. 1 से ज्यादा कुछ भी नाही बघूया. तर उर्वरित चेंडू धावा पाहिजे 47 म्हणजे 4.70. 10 balls to go. Required 47 runs. 10 मध्ये 47 धावांची गरज. शेवटचा दिवस. प्रेक्षकांची तोबा गर्दी, उदंड प्रतिसाद. तर याच्यानंतर एक जबरदस्त बेग फाईट बघूया. सांभारली विपक्ष. एकीकडे अक्षय पवार, किरण पवार असे मातबर जोड आणि एकीकडे रजत मुंडे आणि योगेश जांभळे. अतिशय दोन्ही इन्फॉर्म संघ आहेत बघूया. तर कुठेही जाऊ नका. तर षटक क्रमांक 4 प्रगती बदल बघूया. 4थ्या षटकाचा माग काढताना, तगादा लावताना, रेटाला जरा गोलंदाज तयार बघूया. टेंबेली विरुद्ध वाकलन असा हा दुसरा सामना. दुसरी लढत, दुसरा कलगी तोरा, यादवी रणदुंदुबी. 2 टोक्यामध्ये घमासान, धुमशान. आणि हा बनवता चेंडू बघूया. जोरदार अपेल. आणि 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 32 वर. 32. 8 बॉल 39. 8 चेंडू आणि 39 धावांची गरज. वाकळण संघ बघूया. या सामन्यामध्ये संपूर्ण बघूया. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण खास करून बॅकफुटवर गेला बघूया. 8 चेंडू 39 धावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण आहे. 2-3 मोठे फटके आले, षटकार चौकार, तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करतील. आणि हा या जबरदस्त टायमिंग बघूया. चेंडू लॉफ्ट केला बघूया. अप्रतिम फटका बघूया. आणि ऐवज झाल्यासाठी पैसे आहेत का? 100 रुपये. चला, जर माकड हात तुटला तर 2 लाख रुपये खर्च. जास्त ठेवा तर बिअर पण 50 रुपये माझ्याकडून घेवा. कमीत कमी किंगफिशर माईल तरी येईल. कमीत कमी जास्त लावा जरा. 100 रुपयाला काही नाही येतात दादा. फक्त 2 किलो कांदा, 3 किलो कांदा येतील. तर समीकरण, इक्वेशन, 7 चेंडू आणि 33 धावांची गरज. अतिशय चांगले स्कोरिंग बघूया. म्हणजे नितेश तरे असतील, कांचन पालकर असतील.
रण बाई द्या का प्लीज. अंपायर अवांतर आहे का? बॅट आहे. तर एका ठिकाणी गोट्या अंपायरिंग करत होता न का सारखा सारखा चुकायचा. 2 बॉल कमी मोजायचा. त्याला विचारलं का सर तू 4 गोट्याच घेऊन देतो का काय? नाही 2 गोट्या बरं तुझ्या आहेत. म्हणजे गोट्याचं लक्ष त्याच्या गोट्याचं फक्त पैशाकडे लक्ष. तर पंच गोट्या बघूया सोन्यापेक्षाही महाग. किलोमध्ये विकणाऱ्या गोट्या तोल्यामध्ये मोजायला लागला. तर चेंडू राहिले बघूया संघाच्या वतीने शेवटचं षटक. अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल कुटाकोटीचं हाणामारीचं षटक. स्लग ओव्हर डेथ ओव्हर. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. 6 बॉल टू गो. रिक्वायर्ड 32 रन्स. वाकळांविरुद्ध टेंबिवली 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर बलाढ्य बलिष्ठ बलशाली ताकदवर संघ. निष्णात संघ दादा संघ. शेवटी क्रिकेट बघूया या ठिकाणी बघूया जबरदस्त वर्चस्व हुकूमत दहशत. तर आमचे मयुरेश कदम समीर सोमने याच्यानंतर समालोचन करते बघूया. दोन्ही तंत्रशुद्ध समालोचक खास करून कर्जत म्हणा खालापूर म्हणा या पट्ट्यामध्ये त्यांना विशेष मागणी असते. तर शेवटचा गोलंदाज टेंबिवली संघाचा परेश बोराटकर. संघाचा शेवटचा गोलंदाज बॉलिंग मार्को तयार. पहिला चेंडू 6 मध्ये 32. कंपल्सरी चेसिंग इज द मेन रूल ऑफ दिस टुर्नामेंट्स. क्रॉसिंग चेसिंग आणि ड्रेसिंग या 3 गोष्टी कंपल्सरी आहेत बघूया. अतिशय चांगली स्पर्धा कडक स्पर्धा. राईट आर्म महोदय विकेट. हो व्हॉट अ बॉलिंग. अप्रतिम चेंडू बघूया. जबरदस्त मारा भन्नाट मारा बेछूट मारा बेधुंद बेडर बेदरकार मारा. डॉट बॉल निर्धाव चेंडू. तर उर्वरित चेंडू राहिले 5 आणि 32 धावांची गरज. 5 मध्ये 32. 5 balls to go. काय कलाकार कलाकार ओळखतो. एखाद्या माणसाला दारूचे अड्डे बरोबर माहीत बरोबर जाणार. एकाला घर माहित नाही होणार पण दारूचा अड्डा माहित होणार. भले चुकून शेजारणीच्या घरी जाईल दारूच्या अड्ड्यावर बरोबर जाणार. म्हणजे एक माणसाची एक. तर मिस्टर रॉनी बघूया. जबरदस्त डीजे वादन आमचे शँडी बॅडे असतील. समीर सोवने बघूया. कारण आमचा सगळा गेम हा डीजे वर. कारण याला म्हणतात आमचे हे माकड आड आहेत. पाठीचा कारण तर माकड आड. 3 चेंडू आणि 28 धावांची गरज. 9-27. जरी 3 षटकार मारे तरी फरक पडत नाही. तरी यांचं पोचणार नाही. आणि फक्त बघूया औपचारिकता बाकी आहे. वाकळण संघाचा जवळजवळ बाजार उठवलेला आहे. पराभव अटल काळ्या दगडावरची रेत. ब्रह्मलिखित विधी लिखित सटवाई लिखित. आणि टेंबिवली संघाचं हे जबरदस्त प्रदर्शन एक्झिबिशन परफॉर्मन्स. अप्रतिम खेळ गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. जर टेंबिवलीवाले तर पाया मोठी खाऊन घ्या. विधानसभा जिंकली लोकसभेची तयारी करा. खरं याच्यानंतरचा एक जबरदस्त कडक सामना आहे बघूया. चांबाली विरुद्ध रजत मुंडे आणि किरण पवार. Two balls to go. उर्वरित 2 चेंडू बाकी. कारण बॉल देखील 2च असतात. म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत. तर 5वा चेंडू तयार बॉलिंग मार्कर. कारण जरा नाही रात्रीचं वातावरण आहे. जरा आरतीचा टाइम होऊ द्या. कारण डीजे नाही एकनाथ मळीच्या लावले असते कवाली. तर राहिले फक्त बघूया औपचारिक आणि शेवटचा चेंडू बाकी आहे बघूया. तर वाकलन संघाला धन्यवाद देतो बघूया. पुढच्या वर्षी येताना जरा वेळेवर या. लवकर घरातून निघा. नसेल तर आम्ही इथून घोडे पाठवतो.
तर वन बॉल शेवटचा चेंडू डावामधला बघूया टेंबिवली संघाच्या वतीनं बघूया आणि टेंबिवली संघाचा हा रोमार्श विकेट आणि वाकलन संघाला हा व्हाईट वॉश ज्याला म्हणतात मराठीमध्ये धोबी पछाड. तर हे सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच हिरो मॅन ऑफ द मॅच गोष्ट टू मिस्टर टेंबिवली संघाचा कुमार भोईर. जबरदस्त प्रदर्शन बघूया या स्टेजवर प्लीज कुमार भोईर यांना सन्मानित करत आहेत. तर याच्यानंतर समोरची विनंती करतो जबरदस्त समीर सोमणे सर बघूया कर्जत तालुका म्हणा बघूया रायगड मधल्या अव्वल समालोचन तंत्रशुद्धम त्याच्या मयुरेश कदम अशी ही जोडी असेल. तो प्लीज कमांड माइक्रोफोन दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये मानिवलीचे विद्यमान सदस्य रमेशजी गवळी साहेब इथं उपस्थित